हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो, मी प्रमोद आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विच हे रिलेटिव्ह प्रोनाउन। हा रिलेटिव्ह प्रोनाउनचा पार्ट नंबर 3 आहे। याच्या अगोदर आपण बघितले जे रिलेटिव्ह प्रोनाउन हू आणि हुम, तर या दोन्ही रिलेटिव्ह प्रोनाउनचा आपण वापर बघितला, त्याचा अर्थ बघितला, त्याचा आपण नेमका केव्हा वापरतो हे बघितलं। तर हू आणि हुम हे दोन्ही रिलेटिव्ह प्रोनाउन आपण व्यक्तीविषयी बोलताना वापर करत असतो। मग हू आणि हुम याच्यामध्ये नेमका फरक काय आहे ते तुम्हाला व्यवस्थित उदाहरणाद्वारे समजून सांगितलेलं आहे। जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विच हे रिलेटिव्ह प्रोनाउन। या रिलेटिव्ह प्रोनाउनचा आपण वापर केव्हा करतो? ज्या वेळेस आपल्याला एखाद्या प्राण्याविषयी एखाद्या वस्तूविषयी बोलायचं असेल त्यावेळेस आपण याचा वापर करत असतो। हू आणि हुमचा आपण वापर केव्हा केला? एखाद्या व्यक्तीविषयी बोलताना। मग जर व्यक्ती सोडून दुसऱ्या कुठल्या वस्तूविषयी किंवा एखाद्या गोष्टीविषयी एखाद्या प्राण्याविषयी बोलायचं असेल तर आपण विचचा वापर करतो। फक्त व्यक्ती सोडून आपण बाकीच्या कुठल्याही गोष्टीविषयी बोलताना आपण विचचा वापर करणार, हे लक्षात राहू द्या। आता दुसरी गोष्ट, विच हा एक इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन सुद्धा आहे। हा रिलेटिव्ह प्रोनाउन आहे प्लस याचा इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन सुद्धा याचा वापर केला जातो। आपण क्वेश्चन विचारण्यासाठी याचा वापर करतोच असतो ना। विच म्हणजे कोणता, याच्यासाठी विच ऑफ द फॉलोइंग प्लेयर, अशा पद्धतीने आपण क्वेश्चन बनवण्यासाठी आपण विचचा वापर करत असतो। आता आपण बघूया विच याचा रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून अर्थ काय होतो आणि त्याचा वाक्यामध्ये वापर कसा केला जातो। विच याचा अर्थ होतो जो, जी, जे। विच याचा वाक्यामध्ये नेमका वापर कसा केला जातो ते आता माझ्याकडे पहिलं वाक्य असं आहे की त्या पुस्तकात तुम्हाला आवश्यक असलेली सर्व माहिती आहे। तर वाक्य कसं तयार होईल? द बुक हॅज ऑल द इन्फॉर्मेशन यू नीड। आणि दुसरं वाक्य असं आहे इट इज ऑन द टेबल, ते टेबलवरती आहे। हे दोन वाक्य झाले। आता याच्यामध्ये पहिलं वाक्य काय? द बुक हॅज ऑल द इन्फॉर्मेशन यू नीड, त्या पुस्तकात तुम्हाला आवश्यक असलेली सर्व माहिती आहे। दुसरं वाक्य इट इज ऑन द टेबल। आता हे जे इट वापरले, इट काय बद्दल वापरले आपण? इट हे द बुक याच्याबद्दल वापरले। इट केव्हा वापरतो? इट काय आहे? इट हे प्रोनाउन आहे। आणि इट केव्हा वापरतो? आपल्याला जर एखाद्या निर्जीव वस्तूबद्दल वापरायचं असेल। मग हे द बुक काय? निर्जीव वस्तू आहे। मग ह्या एखाद्या आपण प्रोनाउन केव्हा वापरतो? एखाद्या नावाचं रिपिटेशन टाळण्यासाठी आपण प्रोनाउनचा वापर करत असतो। मग हे द बुक परत मी लिहिण्यापेक्षा तिथं काय केलं? इटचा वापर केलाय। इट इज ऑन द टेबल म्हणजे ते पुस्तक कुठे आहे? टेबलवरती आहे, बरोबर। आता या वाक्यावरून मला एक वाक्य बनवायचं आहे। ते पुस्तक जे टेबलवरती आहे त्याच्यामध्ये सर्व माहिती आहे जे तुम्हाला आवश्यक आहे। तर वाक्य कशामध्ये तयार होईल? द बुक विच इज ऑन द टेबल हॅज ऑल द इन्फॉर्मेशन यू नीड, अशा पद्धतीने वाक्य तयार होतं। आता हे वाक्य तयार झालं, बरोबर आहे। द बुक हे काय नाउन आहे। आपण त्याच्यानंतरच काय केलं? विच इज ऑन द टेबल हे जे दुसरं वाक्य होतं इट इज ऑन द टेबल, इटच्या जागी आपण काय केलं? विच वापरलंय। इटच्या जागी आपण विच वापरलं। इट काय होतं? प्रोनाउन होतं। तर विच काय? रिलेटिव्ह प्रोनाउन आहे। मग हे वाक्य आपण इटच्या जागी विच वापरलं आणि हे जसंच तसं वाक्य आपण नाउनच्या नंतर घेतलं तर रिलेटिव्ह प्रोनाउनची व्याख्याच काय? रिलेटिव्ह प्रोनाउनच्या अगोदर जो येणारा नाउन किंवा प्रोनाउन आहे त्याचा वाक्याशी संबंध जोडण्याचं काम रिलेटिव्ह प्रोनाउनचं असतं। तर मग हे कुठं आलं? नाउनच्या बरोबर नंतर आलं द बुक विच इज ऑन द टेबल हॅज ऑल द इन्फॉर्मेशन यू नीड, अशा पद्धतीने वाक्य तयार झालं। आता हे वाक्य बरोबर आहे, पण काही वेळेस तुम्ही याच वाक्यामध्ये अशा पद्धतीच्या वाक्यामध्ये असंही बघितलं असेल हे वाक्य द बुक कॉमा विच इज ऑन द टेबल कॉमा हॅज ऑल द इन्फॉर्मेशन यू नीड, अशा पद्धतीचे वाक्य बघितले। अशा पद्धतीचे वाक्य तुम्ही कुठं मोस्टली तरी पेपरमध्ये बघता। मग याच्यामध्ये याचा फरक काय? या पहिल्या वाक्यामध्ये आणि ह्या दुसऱ्या वाक्यामध्ये काय फरक आहे? दोन्हीही अर्थ सेमच आहेत, पण फरक काय आहे? रायटिंगमध्ये असे कॉमे का दिलेत? तर याच्यावरून एक गोष्ट तुम्हाला दाखवून द्यायची असते की हे जे विच इज ऑन द टेबल हे जे डिपेंडंट क्लॉज आहे, ह्या डिपेंडंट क्लॉज वापरला तरी चालतो, नाही वापरला तरी चालतो। नॉन इसेन्शियल आहे, ही माहिती नसेल तरीही चालते। नॉन इसेन्शियल म्हणजे जे महत्त्वाची नाही, जी आवश्यक नाही अशी माहिती आहे, पण एक्स्ट्रा माहिती दिली जाते हे विच वापरून। आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस कॉमे दिले जाते त्यावेळेस हे दाखवलं जातं की ही माहिती एक्स्ट्रा आहे। ओके, आपण का कॉमे वापरतो हे समजलं। जर अशा पद्धतीच्या कॉमे असतील तर ही अशी एक्स्ट्रा माहिती दिलेली असते, हे लक्षात राहू द्या। आणि डिपेंडंट क्लॉज काय असतो? डिपेंडंट क्लॉज ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही त्याला आपण डिपेंडंट क्लॉज म्हणतो। आणि इंडिपेंडंट क्लॉज काय असतो? ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्या वाक्याला आपण इंडिपेंडंट क्लॉज असे म्हणतो। समजलं डिपेंडंट आणि इंडिपेंडंट म्हणजे काय ते? मग याच्यामध्ये द बुक हॅज ऑल द इन्फॉर्मेशन यू नीड जे एक नंबरचं वाक्य आहे ते काय? इंडिपेंडंट क्लॉज आहे। आणि इट इज ऑन द टेबल हे काय? डिपेंडंट क्लॉज आहे।
मग आपण काय केलं, जे द बुक आहे हे जे 1 नंबरचं वाक्य आहे त्याच्यामध्ये आपण डिपेंडंट क्लॉज ॲड केलाय आणि त्याच्यावरून आपण वाक्य बनवलंय. समजलं हे कशा पद्धतीने वाक्य तयार झालं ते. आता आपण अजून एक वाक्य बघूया. आता या वाक्यामध्ये मला असं म्हणायचं की जी मांजर पळत आहे त्या मांजराने एक उंदीर मारला. तर वाक्य आपलं कशा पद्धतीने तयार होईल, द कॅट विच इज रनिंग किल्ड अ माऊस. अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार होईल. आता हेच जर वाक्य मी डिवाइड केलं, आपल्या अगोदर जसं ज्या पद्धतीने आपण वाक्य बघितलं त्या पद्धतीने वाक्य जर बनवायचं म्हटलं तर वाक्य कसं होईल, द कॅट किल्ड अ माऊस. द कॅट किल्ड अ माऊस अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार होईल. आणि दुसरं वाक्य इट इज रनिंग. आता इट काय यासाठी वापरलंय, इट ह्या मांजराबद्दल आलेला आहे. आता तुम्ही म्हणता सर मांजर तर सजीव आहे, चालू शकते, पळते, खाते, पण आपण इथं सायंटिफिकली बघत नाहीये की ते जिवंत आहे की मेलेलं आहे. आपण माणूस व्यक्ती सोडला तर बाकी सर्वांना निर्जीव समजला जातं ग्रामॅटिकली. ओके, याच्यामध्ये आपण फक्त व्यक्ती सोडला तर बाकी सगळं निर्जीव आहे असं धरलं जातं. मग आपण तुम्हाला माहिती आहे की आपण इट कुठं वापरतो, प्राण्याबद्दल आणि निर्जीव बाकीच्या वस्तू आहेत त्याच्याबद्दल आपण इट वापरतो. मग याच्यामध्ये काय आपलं, द कॅट किल्ड अ माऊस इट इज रनिंग. मग हे इट कुठं आलं, द कॅट बद्दल इट आलेलं आहे, त्याचं प्रोनाउन आहे. मग याच्यामध्ये आपलं हे वाक्य त्याच्यावरून असं बनलंय की द कॅट विच इज रनिंग किल्ड अ माऊस. अशा पद्धतीने आपलं हे वाक्य तयार झालं. आणि जर आपण याच वाक्याला जर कॉमा दिलं विचच्या अगोदर आणि त्याच विचच्या आपला क्लॉज संपल्याच्या नंतर, तर याच्यामध्ये आपण हे वाक्य एक एक्स्ट्रा माहिती आहे असे दाखवायचं काम करत असतं. समजलं. अशा पद्धतीचे वाक्य तुम्ही हे पेपरमध्ये जास्त बघता. आता अजून एक वाक्य बघूया. या वाक्यामध्ये आता मला असं म्हणायचंय की ते टी शर्ट जे मी काल विकत आणलं ते मला फिट होत नाहीये, ते मला येत नाहीये. तर वाक्य कशामध्ये तयार होईल, द टी शर्ट विच आय बॉट यस्टरडे डझंट फिट मी. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. हेच वाक्य आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, द टी शर्ट डझंट फिट मी विच आय बॉट यस्टरडे. अशा पद्धतीने आपले वाक्य तयार होईल. अजून एक वाक्य बघूया. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की माझ्या मुलानं एक खेळणं मोडलं जे नवीन होतं, तर वाक्य कशामध्ये तयार होईल, माय सन ब्रोक द टॉय विच वॉज न्यू. अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करू शकतो. आतापर्यंत आपण बघितलं विच याचा वापर आपण प्राण्यासोबत केला, वस्तूसोबत केला. पण आता जर समजा मला याचाच वापर जर पूर्ण एखाद्या वाक्यासोबत करायचा झाला, जे वाक्यामध्ये सांगितलं त्याच्यासोबत पूर्ण करायचा झाला, तर वाक्यात कसा आपण याचा वापर करू शकतो हे बघूया. वाक्याद्वारे समजून घेऊया. आता जर समजा मी असं म्हणलं की तुम्ही माझे मित्र आहात हे माझं भाग्य आहे, तर वाक्य कशामध्ये तयार होईल, यू आर माय फ्रेंड विच इज फॉर्च्युनेट. अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार झालं. आता याच्यामध्ये मी काय म्हणलं, तुम्ही माझे मित्र आहात हे माझं भाग्य आहे. मग याच्यामध्ये मी असं म्हणतो का तुम्ही माझं भाग्य आहात, नाही. असं मी म्हणतो का मित्र माझं भाग्य आहे, नाही. मी काय म्हणतोय, तुम्ही माझं मित्र असणं, यू आर माय फ्रेंड, तुम्ही माझं मित्र असणं हे माझं भाग्य आहे. समजलं. यू आर माय फ्रेंड विच इज फॉर्च्युनेट, तुम्ही माझं मित्र असणं काय भाग्य आहे. आपण अजून एक वाक्य बघूया. आता दुसरं वाक्य असं म्हणायचंय, तो म्हणाला की त्याने मला गाडीवरती बघितलं, जे की खोटं होतं. तर वाक्य कशामध्ये तयार होईल, ही सेड ही सॉ मी ऑन द बाईक विच वॉज अ लाय. जे की खोटं होतं, जे खोटं होतं. तर वाक्य कसं झालंय, ही सेड ही सॉ मी ऑन द बाईक विच वॉज लाय. तो म्हणाला की त्याने मला गाडीवरती बघितलं होतं जे खोटं होतं, विच वॉज लाय. अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करू शकतो. समजलं. याच्यामध्ये मी विच काय करतंय की पूर्ण त्याने जे म्हणाला होता किंवा तो जो म्हणला होता की त्याने मला गाडीवरती बघितलं होतं, हे पूर्ण वाक्य खोटं आहे हे सांगण्यासाठी आपण याचा वापर केला. ते जे काही म्हणाला होता ना ते पूर्ण खोटं आहे. याच्यामध्ये ना आपण बाईक खोटी आहे म्हणतो ना तो खोटा आहे म्हणतो. तो जो काही म्हणाला होता की मी याला गाडीवरती वगैरे बघितलं होतं हे सर्व खोटं आहे हे दाखवण्यासाठी आपण याचा विचचा वापर केला आहे. आता आपण विचचा अजून एक वापर बघूया. तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की मी विचचा वापर आपण व्यक्तीसोबत करत नाही म्हणून. पण तुम्ही KBC मध्ये बघितलं असेल बघा, कोण बनेगा करोडपतीमध्ये बघितलं असेल की त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात, विच ऑफ द फॉलोइंग प्लेयर्स गॉट मॅन ऑफ द मॅच. आता प्लेयर्स कोण आहेत, व्यक्तीच आहेत ना ते.
मग याच्यामध्ये आपण विचचा वापर केलेला आहे. असं म्हणलं का हू ऑफ द फॉलोइंग प्लेयर गॉट मॅन ऑफ द मॅच, हुम ऑफ द फॉलोइंग प्लेयर गॉट ऑफ मॅन ऑफ द मॅच असं म्हणतोय का? नाही म्हणत आहे. आपण काय म्हणतो विच ऑफ द फॉलोइंग प्लेयर गॉट मॅन ऑफ द मॅच. याच्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन असतील, प्लेयरचे नावं असतील याच्यामध्ये. मग याच्यामध्ये आपण विच का वापरलं, हू किंवा हुम का नाही वापरलं? तर याच्यामध्ये आपण व्यक्तीसोबत विचचा पण वापर केला जातो. पण केव्हा वापर केला जाईल? फक्त एका सिच्युएशनमध्ये, ते म्हणजे आपल्याला जर सिलेक्शन करायचं असेल त्या पर्टिक्युलर ऑप्शनपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करायचं असेल किंवा 1 म्हणा 2 म्हणा जे काही तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचं असेल त्यावेळेस आपण विचचा वापर करतो. मग ती व्यक्ती असो, वस्तू असो, काही असो, त्यामध्ये आपण विचचा वापर करत असतो. समजलं हे वाक्य? चला तर मग आपण हा व्हिडिओ इथंच संपूया. जर समजा तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. अशाच पद्धतीने प्रॅक्टिस करत राहा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.